गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत, आता वरती जाऊ। अरे 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 खूप भांडणं आली, अरे भांडणं गेल्या, ठरला याचा धरला का इथं थोडा पावसामुळं खाली आल्या दगडी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। या शिवतीर्थ रायगडावरती आपण ह्याच्या आधी कधी आला असाल किंवा नसाल, आज तुम्ही रायगडावरती 2360 पायऱ्यातून तुम्ही किल्ल्यावरती आलात का नाही? गुड मॉर्निंग गाईज, जय फिरा जय गुरुबली। तर गाईज आम्ही सगळी पोरा चाललो रायगडला, कंपनीतली पोरा चाललो। मला पण जायचं होता पण कोणच निघत नव्हता, पण हे पोरा निघल्यात कंपनीतली, तर मी त्यांच्या पाठी चाललो आहे। आणि आता 4:15 वाजल्यात निघतो आम्ही। वडगावचा आदित्य नाही आला आहे मला घरी। गाईज आम्ही लोकला आलो सगळे, नाही इकडं पोरा सगळे आले। गावडे आलाय माझा पार्टनर, तेव्हा गारुशी धा गाईज। आता पहिले आम्ही आपल्याला पालीला जायचे हो पहिले दर्शनाला 100%। गाईज आम्ही आता निघतो डायरेक्ट, आपण पालीला भेटू। लेट्स गो गाईज। आम्ही पालीला आलो होतो, दगडपालीला। अष्टविनायक मधला एक गणपती बल्लालेश्वर आणि गणेश सुद्धा माझ्या पाठी, आम्ही सोबतच आहेत पार्टनर। गाईज सगळी इकडं पुटगाडाला थांबलेत उभे, सगळी दर्शन घेऊन आलेत। 6 वाजल्या दर्शन घेऊन आलो, आता मस्त चहा घेते सगळी, बिस्किट पण। मयूर नातच दिसताय तो। गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला आणि आता डायरेक्ट मस्त रायगड मध्ये तापलं लागता जरूर थोडा उजेड पण झाला, सकाळ झाले। गाईज अजून इथून 35 किलोमीटर आहे, अजून 1 तास लागेल, पण आम्ही आता नाश्ता करतो। भुका लागल्यात पोरांना। काय नाही खाल्ला, फक्त चहा घेऊन आल्यात, एक बिस्किट। मी पण वडापाव घेतलाय, पुऱ्या बोलतो मला ब्लॉग मध्ये घ्यायचा, त्याला दाखव बघा याला। आम्ही नाश्ता केलाय, चल भाई। गाईज काहीतरी लफडा आला इकडं, उचल गाडी। आज नुसत्या गाड्या पडतात, मी पण पडलाय गाड्यात, काहीतरी लफडा आहे। बारीक पोरा जेम्स गोले खाता लग्नाचं वय झालं तरी कसा पाडला रे तू? आले वाजता काय पोरीशी बोलता येऊ, रायगडला मैत्री वगैरे त्याची कुठली तरी, म्हणून तो आलाय।
अरे गाडी आली बघ. लागला नाही ना गाडीला. काय करू आता. श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी पाचाड येथे आहे. गाईज आम्ही रायगडला पोहोचलो. या बघा इकडं गॉगल घ्यायला आहे. आरशात बघताय. बालादानी गाईज आहे बघा. हे टी शर्ट घेतले. मस्त आहे. मस्त आहे. ऋषादानी पण घेतले की टी शर्ट. मस्त दिसते का. मस्त दिसते. नात केला पण वाया नाही. सत्कार सत्कार आमचे अध्यक्ष दिनेश दादा जाधव यांच्याकडनं. तरी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत. आता वरती जाऊ. गाईच पायऱ्या चढतो. आताच 5:05 झालेत. बराच सारा दम लागलाय पोरांना. आता तरी आम्ही इथनं काढतो. नेटवर्क नाही. नेटवर्क हर्षल आता झाले तुझा मित्र. मोबाईल नको निघू सगळा कर. आत्मलो का नको. अरे अरे खूप पाडणं आले. अरे पाडणं गेल्या. यादा धरला का. त्यांच्याच पाडणार लगेच. बाबा कसली गार हवा आहे ते बघ. दिस क्लासिक व्ह्यू. कारण ऊन लागतंय. मला आता सध्या बसतो. भावाच्यात जाम स्टॅमिना आहे. दमतच नाही. यो वन साइड हिरो. पुढल्या वर्षी जोडीने येणार आहे ऋषभ. पाण्याचा आनंद घेतात कारण दम तेवढा लागलाय. जास्त दमलाय. पाण्याची गरज नाही. पाण्याची गरज नाही. टाके भरले आधीच. मथुर पॅन राहुल पटेल. इथं फर्स्ट टाइम कोण कोण आलाय. मी. कोण तू. अजून माझी चौथी वेळ. 5वी वेळ असेल. दुसरी वेळ. यो 3री वेळ. खोटा बोलतोय. करा सांगा. मयूर किती फेरी आहे. किती फेरी. अरे फेरी किती आहे इथं याची. भरपूर झाले. 7-8 बारे आल्यात. माझी पण पहिलीच फेरी आहे. इथं 7वी नात केला पण व्हायला गेला. आपले मावले आलेत. 4 मावले. जरा युद्ध घेते आला. हेमंताने स्टिक आणले वाटतं. ती बघ कुठे आहे. काढणार येते आमच्याकडं. जगदीश तू किती बारे आलाय रायगडावर. दुसरी. सावंत तुमची किती फेरी. दुसरी. तुझी काय फेरी किती आहे. चौथी. रोपवे नको आता चालतच. काय नको स्टे काढायला नको. जाऊ दे चालू द्या. आता आपण आस्ते आस्ते पुढे जाऊच. मस्त पाऊस पडलाय. मस्त हिरवागार गारगार वाटतंय. इथं थोडा पावसामुळं खाली आल्या दगडी. हे बघा डायरेक्ट पायऱ्यांच्या दगडी आल्या. माती किती पावसामुळं जाम जोरात पाऊस पडलेला. काहीतरी काहीच निस्ता पुऱ्या बसायला बघता. यांनी वडीच आणलाय त्याला. दम लागले. चल
स्टॅमिना नाही काय त्याच्यात. लिंबू सरबत आपला अकाउंटर कुठे? गाईज तुम्हाला खरं सांगू, इथं मला स्वतःला नाही आला जड होत आहे आणि हे प्लस स्वतः पण चढतात, बॅगी घेऊन चढतात. कसं काय बाई जमतो तुम्हाला? गाईज जाता आता थोडा बसतो आणि काकडे खातो. मला नाही वाटत, मी नवीन घेईन. हे बाई इकडं घाम घालता डायरेक्ट. वरती गेल्यावर फोन करतो. ते बाजूला इकडं बघ, इकडे पोऱ्या पोऱ्या. हे काय बोल दाखव का त्याला? त्याला दाखव. हे बघ, हे बघ, तो युट्यूब माहिती ना तुला? हे ओळख तुला बाई मध्ये घेतो. तुला ब्लॉग मध्ये घेतो दादा. गाईच मी पण काकडे खातो. सोला किती आहेत मग? 9 जण आहेत तिथं. 2 जण आहेत. कोण वरती गेला? लय गार मस्त एक नंबर, लय भारी वाटतं. सनी गेला. सनी आणि राज गेला वरती. पुढं गाईच बायकोला फोन लावायला गेलाय. लागलं नाही, रेंजच नाही ना, जाम टेन्शन मध्ये दिसतंय. रेंज शोधताय. मागे होते रे आपल्या पुढे. कोण होता? कोणच नव्हता आमच्या पुढं. चिकन रेसिपी रेसिपी लिंबू सरबत घातलाय पोराय, मस्त आलाय. गाईज इथं वरनं पाणी येत आहे आणि हे पाणी जाम गार असेल मला वाटतं असं. गाईज आपण महादरवाजाची इथं पोचलो. पेपरापासून कसला खतरनाक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. महादरवाजाचा थोडा पुढे आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला 2 तोफ दिसतात. पॅक झाल्यात, आरपार नाही सर. हा इथं वाद असते पण आता पॅक झाल्यात त्या. गाईज आम्ही बहुतेक वरती आलो नाही हो. बघा टकमक टोक इथं पण जायचे. नंतर इथं एक पाखरू आहे, नुसता आवाज देत आहे. किती वरती आलो गाईज बघा. गाईज इकडं जेवणाची सोय करता. थोडा वरती आलो आम्ही, आता पोचू नाही हो. हत्ती तलाव आहे इथं. पहिले हत्ती पाणी प्यायला यायचं इथं, त्यांना आणायचं. ह्यो पूल भरलेला असायचा पण आता आटलाय. ह्यो पावसातच पाणी साठलाय. हत्ती तलाव बघून पुढे चालत असताना उजव्या साईडला शेतकाई देवीचं मंदिर आहे. फायनली आपण वरती आला आणि वरती एक नंबर गारगार आवाज उठलेला डायरेक्ट. गाईज ह्यो बाजारपेठ आहे आणि हाईट बघा फार कांद्यापर्यंत हाईट आहे. असं वाटतंय पहिले घोड्यानेच असं म्हणजे बाजार करायची लोक आणि ज्यांना चालत जायचं ते पायऱ्याने जायचं वरती. रायगड चालू करण्यापूर्वी, माहिती चालू करण्यापूर्वी आणि रायगड फिरण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी महत्वाच्या सूचना आहेत. आता रायगडावरती आलोय, गाईड घेतलं, गड दर्शन केलं म्हणून गडदर्शन होत. आपण राजांनी काहीतरी देणे लागतो. देण्या एवढे आपण मोठे झालेलो पण आपण काही गोष्टीची पालना करू शकतो. म्हणजे किल्ल्यावरती कुठल्या ठिकाणी चपला घालून जायच्या नाही, महाराजांसोबत फोटो काढताना सेल्फी बॅक साईड दाखवायची नाही.
अशी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण करू शकतो. एवढं केलं तरी आपण खूप काही केलं असं समजायला लागेल. कचरा कुठं टाकायचा नाही, कचरा हा आपल्या सोबतच असावा. ओके, आता आपण सुरुवात करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. बघा, प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझं नाव सुद्धा मावकीरकर. या शिवतीर्थ रायगडावरती आपण ह्याच्या आधी कधी आला असाल किंवा नसाल, आज तुम्ही रायगडावरती 2360 पायऱ्यातून तुम्ही किल्ल्यावरती आलात का नाही? ही किल्ल्याची समोरची बाजू. पण जे लोक रायगडावरती रायगड रोपणी आलात, ही किल्ल्याची बॅक साईड आहे. पण दादा, आपण सर्वजण बोलतो की आम्हाला अनेक वाऱ्या करायच्या, म्हणजे पंढरपूरची वारी, साईबाबांची वारी बोलतो ना आपण, आम्हाला पायी करायची. पण खरोखर जीवनात येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने एकदा तरी आपल्या शिवतीर्थ रायगडाची पायीच वारी केली पाहिजे, जशी तुम्ही आज केली. कारण जोपर्यंत आपल्या केसामधला घाम आपल्या पायाच्या नखाला स्पर्श होत नाही, तोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही की आपल्या राजाने, आपल्या मरणाने आपल्या सर्वांसाठी काहीतरी केलेलं. आणि ही जाणीव प्रत्येकाला रायगड चढल्यानंतर झालीच असेल, झाली का नाही? आणि व्हायलाच पाहिजे. हा रायगड अखंड 1200 एकरचा, वरचा प्लेन बघा 100 एकरचा. 100 एकरावरती आहे तरी काय, तर मोठमोठ्या 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या. या रायगड किल्ल्याचं आधीचं नाव होतं रायरीचा डोंगर. आणि या रायरीचा डोंगर प्रामुख्याने जावळी खोऱ्यामध्ये वेढला जातो. आणि जावळीची चंद्रा मोरे यांच्या ताब्यामध्ये जावळी खोरं आणि हा रायरीचा डोंगर होता. छत्रपती शिवरायांनी 15 मे 1656 हा रायरीचा डोंगर जिंकून घेतला. रायरीचं नामांकन केलं, रायगड ठेवलं आणि अखंड रायगडावरती 14 वर्ष बांधकाम. आणि बांधकाम प्रमुख होती हिरोची. पण आपल्या सर्वांना माहिती असेल की ज्याने प्रेमाचा प्रतीक तो ताजमहल बांधला, त्यांचे हात कलम केले. पण ज्याने आपल्या मरणाच्या राजधानी रायगड बांधला, त्यांच्या नावाची पाठी आपल्या रायगडावर लावण्यात आली. सेवेचे हिरोजी तंदुरकर आपल्या महाराष्ट्रात. या रायगडाच्या हाईट पायथ्यापासून महत्त्वपूर्ण पाहिले 1375 किल्ल्याची हाईट आहे. समुद्र सफाळून किल्ल्याची हाईट पाहिली तर 2851 फूट किल्ल्याची. तुम्ही किल्ल्याचा पायी प्रवास केला, 3.5 किलोमीटरचा पायी प्रवास होता. तुम्हाला किल्ल्यावरती येताना किल्ल्याचा मेन गेट लागला का सर्वांना? कोणचा गेट होता? महादरवाजा. दरवाजाचा आकार सर्वांनी पाहिला का, कसा होता? नागमोडी. दरवाजाची तडबंदी नागमोडी आकाराची आणि दरवाजा गोमुखी आकाराची होता का नाही? फिरलेला. कारण की त्या काळामध्ये शत्रू हा तोफांच्या सहाय्याने दरवाजावरती हल्ला करायचा, त्यामुळे दरवाजाचा आकार गोमुखीसारखा बांधण्यात आलेला. दरवाजा तडबंदी ही नागमोडी आकाराची. आता आपण वरती खाली तलाव पाहिला, हत्ती तलाव पाहिलं का नाही? अशी किल्ल्यावरती मोठमोठी 11 तलाव, 84 पाण्याच्या टाकाने 350, त्यातलं खाली ते आहे ते हत्ती तलाव. आता रायगडावरती हत्ती तलाव आहे, किल्ल्यावरती हत्ती होते का, हा देखील आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो. तर खरोखर रायगडावरती हत्ती होते. आपण सर्वांनी महाराजांचा राजीवजी झाल्याचं पोस्टर पाहिलं का? त्याच्यामध्ये एक इंग्रज वकील आहे, तो महाराजांना कॅप कडून मनाचा मुजरा करतो, पाहिलं का? त्याच्यामध्ये त्या इंग्रज वकिलाचं नाव आहे हेनरी ऑब्जर्व. हेनरी फार हुशार. राजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडावरती आपण किल्ल्यावरती पायऱ्या सोडून आलो असतो. पाठी नगारखान्यासमोर जातो. नगारखान्यासमोर स्वागतासाठी हत्ती आणि 2 घोडे सजून उभे केले असतात. हेनरी हत्ती आणि घोडे बघून आश्चर्यचकित होतो. तो बोलतो, माझ्यासारखा जोडपायचा माणूस त्या रायगडावरती येतो आणि माझी एवढी चमचक झाली. तर मग छत्रपती शिवरायांनी रायगडावरती एवढे मोठे बलाढ्य तो समोर जातो, कॅप करतो, महाराजांना मानाचा मुजरा करतो. तो प्रश्न त्यांच्यासोबत दुभाषी असतात नारायण शिवणी यांना विचारतो की नारायण शिवणी, या रायगडावरती छत्रपती शिवरायांनी हत्ती आणले दिसते. तर नारायण शिवणी त्यांना बोलतो की आपण इंग्रज होतो, आपण फार हुशार लोक, त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधून काढा, ह्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकत. या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस त्याला कोणी देत नाही. या प्रश्नाचं उत्तर आताच्या इतिहासकार तज्ञ देतात की ज्या वेळेस राजाने रायगड घेतला तेव्हा राजगडावरती हत्तींची पिल्लं रायगडावरती आणली. या पिल्लांना पायथ्यापासून महात्यापर्यंत पालखीच्या सहाय्याने आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं पालनपोषण इमारतीमध्ये कारण की हत्तीची वाढ साधारणतःपणे 3 ते 4 वर्षामध्ये कंप्लीट होते आणि किल्ल्याचं बांधकाम 14 वर्ष चालू होते. सर, लहानापासून मोठं करता येतं, पण मोठ्यापासून कधीही लहान करता येत नाही. हे आपल्या महाराजांनी आपल्या सर्वांनी दिले शिकवले. म्हणून जर पाहिलं पूर्ण जगाला भूगोल आहे, पण आपल्या महाराष्ट्राला. आता आपण खाली मंदिर पाहिलं, हे आपल्या सर्वांची गडदेवता शिरकाई देवीचं मंदिर आहे. शिर्के घराची कुळदेवता, पण आपल्या सर्वांची गडदेवता आहे शिरकाई देवीचं मंदिर. आता मंदिरामधली मूर्ती आहे शिर्के घराची कुळदेवता, पण मंदिर हे आपल्या महाराजांनी बांधण्यात आलेलं. कारण की त्या काळामध्ये मोगलांचा काळ होता आणि त्यावेळेस या जावळी खोऱ्यामध्ये एखादा सरदार ठेवायचा असेल तर त्यासाठी मराठी माणूस पाहिजे, अन्यथा कोण राहू शकत नाही. कारण की सूर्याची किरण जमिनीवरती टेकत नव्हती, त्यासाठी शिर्केकरांची सत्ता होती. आता मराठी माणसं आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या देवाची पूजा करतो, बाकी पुढचा विषय. मग त्यामुळे शिर्केकरांची सत्ता ज्यांची होती पण ती पूजा वगैरे केली जायची.
आणि जर मंदिर बांधलं तर आपलं मंदिर आपल्या देवा आपला देव मंदिर हे आपल्या समोर उद्ध्वस्त केलं जाणार. म्हणजे मंदिर बांधलं नाही, मूर्ती ठेवली होती, पूजा वगैरे केली जायची. मग ज्यावेळेस महाराजांनी हा गड केला, महाराजांनी किल्ल्यावरती बाडकावा केली, महाराजांच्या गडाची त्यावेळेस महाराजांच्या ठिकाणी मूर्ती सापडली. महाराजांनी बाडकावा थांबवलीत, पहिलं मंदिर बांधलं, मंदिरामध्ये मूर्ती सापडली, जागरण गोंधळ घातलं. आज तुम्ही कधी कार्यक्रम किल्ल्यावर गेलात तर आदल्या दिवशी गड देवता शिरकाईचा जागरण गोंधळ होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किल्ल्यावरती कार्यक्रम चालू होतो. म्हणजे आजही तो मान सन्मान त्या गड देवता शिरकाईचा दिला जातो. अशी गड देवता शिरकाई देवीचं मंदिर या ठिकाणी. आता आपण महत्वाचा बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत, परंतु हा मोकळा परिसर ह्याला इतिहासामध्ये होळी सण होतो. आपण आपल्या गावामध्ये मार्च महिन्यामध्ये शिमग्यामध्ये मानाची होळी पेटवतो ना, आज रायगडावरती ह्या जागेवरती मानाची होळी पेटवायची. आपण जसा पेटक्या होळीमध्ये नारळ टाकतो असं महाराजांच्या काळामध्ये सिस्टीम होती नारळ टाकण्याची, पण आपला नारळ आपण होळी विजंतर किंवा बांबोडी करतो. परंतु राजांच्या काळामध्ये अशी सिस्टीम होती, पेटक्या होळीमध्ये हात घालून नारळ काढेल तुला छत्रपती शिवराय सावरलं सोन्याचा मनाचा पिढा आणि मनाचा घोडा अर्पण करायचे. या होळीमधून नारळ काढायचे संभाजी राजे. पण ऍक्च्युअली सर बोलण्यात आला होता, सर असा होता की वाघाच्या जबड्यात घालून मोजी ती जात हा संभाजी महाराजांवरती सर. समोर दोन साईडची इमारत, लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट. या साईडला 22, या साईडला 22-44 चाललं दुकान. महाराजांच्या काळचे लोक रुबाबदार घोड्यावरती बसून मुचीवर ताव देऊन बाजार करायचे, पण बाजारची आयटम उसावरती आहे का नाही. आणि ज्याला शक्य नव्हतं त्याला पायऱ्या देखील बनवण्यात आले, म्हणजे कुणालाही अडचण व्हायला नको त्या गोष्टीची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. आगे दुकान, पिचे मकान आणि पेशनो स्टोर असं बाजारपेठचं वैशिष्ट्य आहे. आपण आतून आल्याच्या नंतर तुम्हाला ह्या राजमार्गाने समोर जायचं जगदीश्वर आहे त्या पाठी समाधीच्या दर्शनासाठी. माहिती आहे का आमचं दर्शन एकदम सोपं असतं. मंदिर पाहिजे, मंदिराचा आकार बघा कसं वाटते, मस्जिद वाटते का नाही, ते मस्जिद शंकर महादेवाचं मंदिर. फसवणूक करण्यासाठी मंदिराचा आकार असा पाडण्यात आलेला असावा आणि त्याच्यासमोरच महाराजांची समाधी. तर महाराजांची समाधी मंदिरासमोर का, कारण की राजे शंकर महादेवांची भक्त होते म्हणून त्याला चिता त्या मंदिरासमोर करण्यात आला. महाराजांच्या जलत्या चित्राला आगडे साबाजी बोलता आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी राजांच्या समाधीचा शोध लावण्यात आलेला आहे. समाधीच्या बाजूला स्टॅच्यू आहे वाघ्या कुत्राचा, पण वाघ्यावरती मोठ्या प्रमाणात वादग्रस्त विषय असतात त्याबद्दल आपण काही सांगू शकत. पण समाधी आणि मंदिर त्यामध्ये छोटा गेट आणि गेटच्या दुसऱ्या प्रत्येक नावलेले सेवेची काहीतरी परम हिरोजी ज्याने रायगड हा घडवला कालापासून. हा रायगड बांधण्यासाठी हिरोजीला स्वतःच घरदार जमीन तुला विकावं लागलं, कारण की राजाने जो पैसा दिला तो अपुरा पडतो, त्या पैसा अपुरा पडला. बांधकाम तर होऊ शकत नाही, बांधकाम करावंच लागणार. हिरोजी स्वतः घर विकून त्याचं बांधतात. राजाने एवढा आपला रायगड म्हणतात आपलाच बघित माहिती सोनं जागिरी पैसा काय पाहिजे मागून घ्या, संकोच करू. अहो राजे पैसा अडका सोनं जागिरी आम्ही काय करू, काय एवढी मोठी स्टिक बांधू, आम्हाला काय द्यायचं असेल तर फक्त मंदिरासमोर नावाची पाठी एक नावाच बघायला मला द्या म्हणून त्या ठिकाणी नावाची पाठी लिहिण्यात आलेली आहे. सेवेची काहीतरी परब हिरोजी. पण पहा बघा निष्ठा कशी असावी तर हिरोची त्या ठिकाणी नावाची पाठी लिहिण्यात आलेली आहे. सेवेची काहीतरी परब हिरोची. तुम्हाला जायचं आहे. आता आपण बाल्य किल्ल्यावर जाणार आहोत, पण हे स्वराज्य आठवलं का आठवतं त्यामध्ये आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ. आणि राष्ट्रमाता जिजाऊ म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. कारण की राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आपण जर जन्माला नसते आल्यात तर रस्ते असते मंगळामध्ये तुळस आणि छत्रपती शिवरायांना आपण त्या महाराष्ट्रातल्या पत्रावले उंच ते. आता आपण महत्वाचा बाल्य किल्ल्याला आतमध्ये जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.